फ्रेंड्स, सुजाताच किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत थोडेसे वेगळ्या पद्धतीचे पोहे। तर चला बघूया साहित्य। इथे मी 4 वाटी पोहे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत। 4 वाटी पोहे घेतलेत हे आपण। 4 वाटी पोह्यांसाठी आपण इथे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, 5 ते 7 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेले आहेत, एक कढीपत्त्याचा ढाळा घेतलेला आहे, एक लिंबू घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडेसे जिरे हवे असतील तरच टाकायचे किंवा नाही टाकले तरी चालतात। मोहरी घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि हळद। तर चला बघूया आपण पोहे। सगळ्यात आधी आपण आता पोहे हे स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेणार आहोत। तर आपण पोहे धुवून घेऊया। पोहे आपल्याला एकदम व्यवस्थित मोकळे लुसलुशीत व्हायचे असतील तर पोहे धुताना काळजी घ्यायची, जास्त पाणी पोह्यांमध्ये नाही ठेवायचं। तुम्ही बघू शकता मी पाणी जास्त नाही ठेवलेले पोह्यांमध्ये, व्यवस्थित चाळणीत धुवून घ्यायचे म्हणजे पाणी राहत नाही। आणि पोहे आपल्याला सुटसुटीत मोकळे करायचे आहेत, त्यामुळं ह्या पोह्यांवरच आपण आता मीठ टाकून घेणार आहोत, चवीनुसार आपल्याला लागेल तेवढं, भिजवलेल्या पोह्यांवरच। साखर पण आपण टाकून घेणार आहोत, एक 2 चमचे साखर टाकते मी। आणि आता लिंबू पण आपण पोह्यांवर पिळून घेणार आहोत। लिंबांमुळे पोहे असे मोकळे होतात एकदम आणि खूप वेळ मऊ राहतात, असे वातड होत नाहीत। खूप वेळ ठेवले तरी छान असे मऊ लुसलुशीतच राहतात पोहे। आपण एक लिंबू पिळून घेणार आहोत पोह्यांवर। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून हे आपण एक 5 मिनिटं असं भिजायला ठेवणार आहोत, म्हणजे साखर आणि मीठ आपल्या पोह्यांना व्यवस्थित लागेल, लिंबू पण व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल। आता हे आपण 5 मिनिट झाकून ठेवूया। आपले पोहे भिजून होईपर्यंत आपण पुढची तयारी करूया पोह्यांची। मी तर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, तेल टाकून घेते मी 3-4 चमचे। तेल चांगलं तापलं की आपण याच्यात शेंगदाणे तळून घेणार आहोत आधी। तेल आपलं आता छान तापलेलं आहे, आपण शेंगदाणे तळून घेऊया। आता आपले शेंगदाणे असे खरपूस तळून झालेले आहेत, आपण ते एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया। आता याच तेलात आपण एक अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया। मोहरी छान तडतडली की आपण आता मिरच्या टाकणार आहोत। मिरच्या एक अर्धा मिनिट परतून घेतल्यावर आपण कढीपत्ता टाकणार आहोत त्याच्यात। आपण कांदा टाकूया, थोडेसे जिरे। कांदा छान आपण सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहोत तेलात 1 मिनिटभर। कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे, आता तेलात आपला छान परतलाय। आता एक अर्धा चमचा हळद टाकूया। हळद पण तेलात छान परतून घेऊया। आता आपण पोहे टाकून घेऊया। गॅस आपला बारीकच आहे, बघू शकता तुम्ही। पोहे पण आपले छान भिजलेले आहेत, एकदम फुललेत पोहे, पण मोकळे झालेत चांगले। आता आपण परतूया व्यवस्थित हे पोहे।
मिक्स करून घेऊ. छान पोहे मिक्स झाल्यावर आपण शेंगदाणे टाकून घेऊया. शेंगदाणे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. छान मिक्स करून झाली की याला 1-2 मिनिट आपण वाफ देणार आहोत. गॅस बारीक करूया आणि झाकून ठेवून 1-2 मिनिटं वाफ देऊन घेऊया. आता 1-2 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया पोहे. छान वाफ आलेली आहे पोह्यांना, बघू शकता तुम्ही. छान मोकळे झालेत आपले पोहे. छान वाफवलेत. आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर आधी नाही टाकायची, नाहीतर झाकून ठेवल्यावर कोथिंबीर काळी पडते. त्यामुळे छान वाफवून झाल्यावरच कोथिंबीर टाकायची, म्हणजे आहे अशी हिरवीगार कोथिंबीर राहते पोह्यांमध्ये, काळी पडत नाही. तर आता आपण हे पोहे डिशमध्ये काढून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता आपले पोहे इथं तयार झालेले आहेत. छान असे एकसारखे मऊ झालेले आहेत, कुठेही असे चिकट वाटत नाहीत. एकसारखे असे मोकळे झालेले आहेत पोहे. लिंबू पिळल्यामुळं पोहे छान असे मोकळे सुटसुटीत होतात आणि सॉफ्टही राहतात. तर आपले हे पोहे तयार आहेत.